अभिनेता सागर कारंडेंची फसवणूक करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे। अक्षय कुमार गोपालन याला पोलिसांनी ठाण्यातून अटक केली आहे। 61 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आता ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे। ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तपास करत पोलिसांनी ही कारवाई केल्याचं प्रकार आता समोर आला आहे। ठाण्यामधून याला अटक करण्यात आली। अभिनेता सागर कारंडेंची फसवणूक करणाऱ्याला आता अखेर पोलिसांनी ताब्यात घेतलं। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत जोडले। निखिल, ॲपच्या माध्यमातून तपास करत पोलिसांनी खरं तर अभिनेता सागर कारंडेंची फसवणूक करणाऱ्याला अटक केली। काय सांगशील सविस्तर, ही अटक नेमकी कशी करण्यात आली? कारण आपण पाहिलं तर काही दिवसापूर्वी सागर कारंडे याची 61 लाख रुपयाची फसवणूक झाल्याचा प्रकार आहे तो पुढे आलेला होता। ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून पैसे कमवण्याच्या संपूर्ण प्रकरणात ही आर्थिक फसवणूक झालेली होती आणि हीच आर्थिक फसवणूक झाल्याच्या नंतर आता आर्थिक फसवणूक करणारा अक्षय कुमार गोपालन याला ठाण्यातून अटक आहे ती करण्यात आलेली होती। आपण पाहिलं तर या ठिकाणी सागर कारंडे याला वेगवेगळ्या ॲपमध्ये पैसे गुंतवून त्याला जास्तीचा मोबदला देण्यासंदर्भात हे संपूर्णपणे प्रकरण आहे ते पुढे आलं। यामध्येच त्यांनी जवळपास सुरुवातीला 1 लाख त्यानंतर 7 लाख अशा प्रकार करता त्यांनी 61 लाख रुपयाची गुंतवणूक आहे ती केलेली होती आणि याचा परतावा न मिळाल्याच्या नंतर पोलीस स्थानकामध्ये त्यांनी धाव घेत ही तक्रार देखील नोंदवलेली होती आणि पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणात ॲपच्या सहाय्याने किती पैसे आहे ते घेतलेले होते आणि त्यानंतर या ॲपच्या सहाय्याने हा शोध घेत त्याला आता अटक देखील करण्यात आलेली आहे। आता हे प्रकरण पाहता ह्या प्रकरणामध्ये आणखी अनेक लोकांची फसवणूक केल्या संदर्भात देखील पोलिसांना माहिती आहे ती मिळालेली आहे। त्यामुळे त्या अनुषंगाने पोलीस आहेत ते तपास करतात। अगदी निखिल, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।